स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर। शिवकालीन संपूर्ण इतिहास। सारंगाला वीरगती प्राप्त झाली 7 वर्षानंतर। ठिकाण कर्नाटक। तो धावत होता। घनघोर जंगलात पद सुटला होता। भीतीमुळे नाही, शिवाजी राजांचा हेर होता तो सारंगा। त्याच्या काळजात भीती नावाची कोणती भावना शिल्लक नव्हती। तो दक्षिण दिशेने धावत होता। त्याच्या मागे अफजल खानाचा एक विश्वासू सरदार अली अब्बास काही सैनिकांना सोबत घेऊन धावत होता। मग सारंगा पश्चिमेस स्वराज्याकडे धावण्याऐवजी दक्षिण दिशेला का धावत होता? कारण शिवाजी राजांनी आदिलशाहीच्या गदग लक्ष्मेश्वर भागात लुटमार केली होती। सारंगाने अली अब्बासची दिशाभूल केली होती। स्वतःचा जीव दावणीला लावून तो दक्षिणेत धावत सुटला होता। आता तो कुर्ताकोटे या गावाजवळील जंगलात शिरला होता। तितक्यात सारंगाच्या घोड्यांचे हाड मोडून तो जमिनीवर पडला। सारंगा घोड्याला तेथे सोडून धावू लागला। बहिर्जी पथकाचा हेर नियोजनाशिवाय कुठले कार्य करणार नाही। मग हे सुद्धा त्याचे नियोजन असावे का? होय, नेहमीप्रमाणे ही कामगिरी सुद्धा पूर्वनियोजित होती। या मोहिमेचे नेतृत्व नाईकांनी केले नव्हते। नाईक 7 वर्षापासून मीर जुमला आणि मोगलावर लक्ष ठेवून होते। 4 वर्षापूर्वी या मोहिमेची आखणी केली होती, ती खुद्द शिवाजीराजांनी। या मोहिमेत सारंगाच्या मदतीला कावेरी ही होती। राजांच्या सांगण्यावरून योजनाबद्धरित्या सारंगा आणि कावेरी दक्षिणेत अफजलखानापर्यंत पोहोचले होते। या मोहिमेचे 2 उद्देश होते। एक तर राजांचे थोरले बंधू संभाजी राजांची हत्या अफजल खानाने केल्यामुळे त्याचा प्रतिशोध घ्यायचा होता। अफजल खानाची सुद्धा हत्या करायची होती आणि आदिलशाही सावरण्याच्या आधी दक्षिणेत लुटमार करायची होती। योजनेमुळे सगळे घडले होते। सारंगा आणि कावेरीने कित्तूरचे आदिलशाही वतनदार देसाई यांच्या सैन्यात प्रवेश मिळवला होता। कावेरी सारंगाची पत्नी म्हणून कित्तूरमध्ये राहत होती। हळूहळू सारंगा उच्च पदावर पोहोचला होता। या काळात अफजल खान दक्षिणेतच होता। देसाईच्या माध्यमातून सारंगाला अफजल खानापर्यंत पोहोचायचे होते आणि योग्य संधी बघून त्याची हत्या करायची होती। परंतु त्याआधी त्याला दक्षिणेतील प्रमुख पेठ्यांची इत्यंभूत माहिती गोळा करायची होती। दोन्ही योजना देसाईच्या सैन्यात राहूनच पूर्ण होणार होत्या। त्या घनघोर जंगलात सारंगा धापा टाकत धावत होता। त्याला जंगलाच्या मधोमध असलेल्या तलावापर्यंत पोहोचायचे होते। तिथे एक भुयार आधीच बनवण्यात आले होते। तिथे तो काही दिवस लपू शकतो अशी व्यवस्था करण्यात आली होती। कावेरी भुयाराचे दार उघडण्यासाठी भुयारात तयार होती। भुयाराच्या दारावर 2 वेळा दगडांचा प्रहार झाल्यास तिला भुयाराचे दार उघडायचे होते। परंतु परिस्थितीने थोडा दगा दिला होता। 4 वर्षापासून आखत असलेल्या या योजनेत एक बाधा उत्पन्न झाली होती। विजापूरचा आदिलशहा आजारपणामुळे मरण पावला आणि बडी बेगमने अनवरस पुत्र अली आदिलशहाला गादीवर बसवले होते। आदिलशहाची खबर मिळताच खान मोहम्मद आणि अफजल खान विजापूरला परतले होते। त्यामुळे अफजल खानाची हत्या होऊ शकली नव्हती। हे अफजल खानाला मिळालेले जीवदानच होते। पण संभाजी राजांच्या हत्येचा प्रतिशोध घेतल्याशिवाय स्वराज्याचे वीर आणि शिवाजीराजे शांत बसणार नव्हते। आता पुन्हा वेगळी योजना बनवावी लागणार होती। परंतु ही मोहीम 2 योजनांची होती। एक योजना आदिलशहाच्या निधनामुळे फिसकटली, परंतु दुसरी योजना मात्र पूर्ण झाली होती। शिवाजी राजाने स्वतः दक्षिणेत येऊन सारंगाने चिन्हित केलेल्या पेठा लुटल्या होत्या। लूट घेऊन शिवाजीराजे पुण्याकडे निघाले होते। राजांना सुखरूप पोहोचता यावे म्हणून सारंगाने मुद्दाम अली अब्बासला भ्रमित करून दक्षिणेत पळवत आणले होते। घोड्याशिवाय तलावापर्यंत पोहोचणे सारंगाला अवघड वाटत होते। स्वराज्यासाठी आता मृत्यूला कवटाळण्याची घटिका आली होती, हे त्यांच्या अंतर्मनाने ओळखले होते। परंतु शूर मराठ्यासारखे झुंज देऊन मरावे या विचाराने तो एका मोठ्या दगडाआड लपला होता। अली अब्बास आणि त्याचे सैनिक आता मशालीच्या प्रकाशात त्याला शोधत होते। इतक्यात घोड्याला जखमी होऊन पडलेले त्यांनी पाहिले। तो दरेडखोर इथंच असणार। दात ओठ खात अली अब्बास अरबी भाषेत ओरडला,
जखमी अवस्थेत पडलेल्या घोड्याजवळचा परिसर सैनिकांनी गोलाकारपणे घेरला। झाडांच्या आडोशाला ते शोधू लागले। त्या जंगलात उंच झाडे होती। झुडपांचे अस्तित्व फार कमी होते। सैनिकांनी म्यानातून तलवारी उपसल्या होत्या। चवताळून ते वेलीवर आणि अगदी छोट्या छोट्या झुडपावर तलवार फिरवत होते। त्यांच्या तीक्ष्ण हत्यारांनी झुडपे, छोटी रोपे जमीनदोस्त होत होती। निशाचर सर्प अचानक झालेल्या आवाजाने गोंधळले होते। ते वेगाने वारुळांच्या दिशेने सरपटत होते। अली अब्बास चांगलाच तापला होता। तो पुन्हा त्याच्या साथीदारावर कडाडला। सापडला का? नाही, साथीदार म्हणाले। कुठं पळून जाणार तो? इथंच लपला असेल, शोधा। जिवंत हवा आहे तो। त्याचे दोन्ही हातपाय कापून त्याला विजापूरच्या दरबारात उभं करायचं आहे, शोधा। सैनिक पुन्हा सारंगाला शोधू लागले। तो श्वास रोखून एका मोठ्या दगडाच्या आडोशाला लपला होता। त्याचा अंगरखा काट्यामध्ये अडकून केव्हाचा फाटला होता। कमरेपासून गुडघ्यापर्यंत शुभ्र धोतर शिल्लक होते। तेही जमिनीवर पडून मळकटले होते। त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती। त्याच्या विस्तृत छातीवर ती माळ श्वासासोबत खालीवर सरकत होते। त्याचे ओठ सुकले होते। त्याच्या बोटाच्या अंगठीत विष होते। त्या अंगठीला त्याने एक क्षण पाहिले आणि आजूबाजूला नजर फिरवली। अब्बासच्या सैनिकांनी त्याला चहूबाजूने घेरले होते, परंतु सारंगा मात्र त्यांना दिसत नव्हता। सारंगाने हळूच दगडाच्या आडोशातून डोके वर काढले। एखाद्या सैनिकाच्या डोक्यात दगड घालून त्याचे शस्त्र मिळवावे आणि आणखी एक दोन सैनिकांना मारून मगच अंगठीतले विष प्राशन करून देहत्याग करावा, या विचारात सारंगा होता। इतक्यात त्याच्या पोटाला शीतल स्पर्श झाला। एखाद्या स्त्रीच्या मुलायम स्पर्शासारखा तो स्पर्श होता। त्याच्या तापलेल्या शरीरात त्या शीतल स्पर्शाने एक लहर चमकली आणि तो दचकला। श्वास रोखून त्याने हळूच पाहिले। एक काळाचा नाक त्याच्या मांडीवरून पोटावर चढत होता। सारंगाच्या भोवया उंचावल्या होत्या। त्याचे डोळे शुभ्र झाले होते। झपकन त्याने पापण्या बंद करून घेतल्या। मृत्यूने त्याला आता पूर्णतः घेरले होते। बस आता आयुष्य संपले होते। शिवरायांचे मुख स्मरण करून मृत्यूसाठी सारंगात तयार झाला होता। राजे, तुम्ही पुण्यात सुखरूप पोहोचले असाल। तुमच्या सेवकाचा तुम्हाला शेवटचा प्रणाम। राजे, प्रणाम स्वीकार करा, सारंगा मनात बोलत होता। अचानक त्याला पानाची सळसळ जोरात ऐकू आली। त्याने नेत्र उघडून पाहिले तर समोर एक सैनिक, ज्याची दाढी छातीपर्यंत लोंबकळत होती। त्याच्या हातात लांबलचक शमशीर होती, जी हलक्याशा चांदणीप्रमाणे चमकत होती। त्याने शमशीर हवेत वेगाने फिरवली आणि सारंगाला मारणार इतक्यात सारंगाने चपळतेने नागाला पकडून त्या सैनिकाच्या तोंडावर फेकले। गोंधळलेल्या नागाने त्या सैनिकाच्या भोवईवर दंश केला आणि तो सैनिक मोठ्याने किंचाळला, परंतु त्याआधी त्याची शमशीर सारंगाच्या खांद्याला स्पर्शून गेली होती। त्या जखमेतून रक्ताची धार निघाली होती। त्या सैनिकाच्या आवाजाने अब्बास आणि इतर सैनिक तिथे आले होते। तो सैनिक जमिनीवर पडून तडफडत होता। सारंगाला आता सैनिकांनी गोलाकार घेरले होते। सारंगा अजूनही जमिनीवरच पडून होता, दगडाला टेकून होता। उजव्या हाताने त्याने डावा खांदा पकडून ठेवला होता। रक्तप्रवाह थांबावा हा त्याचा प्रयत्न होता। तो पुन्हा निधड्या छातीने मृत्यूच्या समोर होता। तू आहेस तर दरोडेखोर, कुठं लपवला आहेस धन? बोल, रागावर संयम ठेवत अब्बास म्हणाला। सारंगाने नजर वर केली। विचार करून मनात पुटपुटला, म्हणजे या नालायकांना अजून माहित नाही लूट शिवरायांनी केली आहे ते। मतिमंद आहेत गाढवं। त्यांच्या बुद्धीची कीव येऊन सारंगा हसू लागला। हसतो काय आहेस मूर्खासारखा? बोल, कुठं लपवले आहेस लूट? अब्बास आता मोठ्याने ओरडून ओरडला। मूर्ख आणि मी? सारंगा पुन्हा हसू लागला। एका वारात धडा वेगळी करेन तुझी मुंडी, बोल पटकन, असे म्हणत अब्बासने सारंगाच्या गळ्यावर लाथ ठेवली। दष्टपुष्ट अब्बासच्या पायाच्या वजनाने सारंगाचा गळा आवळला जात होता। अब्बास क्रोधाने भडकून लूट कुठे लपवली म्हणून विचारत होता। खरे तर त्याला सारंगाला जीवे मारायचे नव्हते, कारण लूट कुठे आहे हे सारंगा सांगू शकणार होता। परंतु यातनांशिवाय सारंगा तोंड उघडणार नाही असे अब्बासला वाटत होते। जीव घातलास तरी सांगणार नाही, कसा बसा घशातून आवाज काढत सारंगा म्हणाला। कसं सांगणार नाही बघतोच, चामडी सोडून काढतो तुझ्या अंगावरची। अब्बास अत्यंत निर्दयपणे जीव घेणार हे सारंगाला माहित होते। तो मनोमन बोलू लागला,
आई भावाने स्वराज्याच्या 4 तरी शत्रूंना सोबत घेऊन मारण्याचं सौभाग्य दे। सारंगा एका संधीच्या शोधात होता। अब्बास त्याच्या गळ्यावर ठेवलेल्या पायाचा दाब कमी जास्त करत त्याला लुटीबद्दल सतत विचारत होता। सारंगाचे डोळे विस्फारले जात होते। तो कसाबसा जमिनीवर हात आपटत होता। तेव्हा त्याच्या हाताला पातळात पडलेल्या तलवारीच्या मुठीचा स्पर्श झाला। पटकन त्याने उजव्या हाताने अब्बासचा पाय पकडला आणि तत्परतेने तलवार हातात घेत अब्बासच्या पोटरीवर ओढली। अब्बास आर्त किंचत जमिनीवर पडला होता। त्याचा पाय हाडापर्यंत खोल कापला गेला होता। त्याच्या नशिबाने ती तलवार सारंगाच्या उजव्या हातात नव्हती, नाहीतर त्याचा पाय शरीरापासून वेगळा झाला असता। सारंगा पटकन उभा राहिला। एका हाताने त्याने स्वतःचा गळा पकडून ठेवला होता। गळ्यात वेदना होत होत्या। त्याचा श्वासोच्छवास संयमित नव्हता। फार वेळ अब्बासने त्याच्या गळ्यावर पाय ठेवल्याने त्याच्या मस्तिष्काचा रक्तप्रवाह कमकुवत झाला होता। तो मोठमोठ्याने श्वास घेत होता। त्याच्या मानेला आता सगळ्या सैनिकांनी तलवारी लावल्या होत्या। त्यांनी त्याला वेढले होते। काही सैनिक अब्बासजवळ थांबले होते। त्याच्या पायाला कपडा बांधून रक्तस्राव रोखण्याचा प्रयत्न करत होते। अब्बास क्रोधाने सारंगाकडे पाहत होता। तो तडफडत ओरडला, भामट्या, जर तुला विजापूरच्या दरबारात उभं करायचं नसतं तर तू आतापर्यंत जिवंत नसतास। पण आता नाही, आता तू माझा वैयक्तिक शत्रू आहेस। तुझा मी जीव घेणार म्हणजे घेणारच। सारंगाने मान न फिरवता फक्त बुबुळ फिरवून चौफेर नजर फिरवली। त्याच्या हातात तलवार होती। 1-2 तरी सहज मारू शकतो हाच विचार त्याच्या मनात सुरू होता आणि तसा त्याने निर्धारही केला होता। इतक्यात अब्बासने सैनिकांना आज्ञा केली, या भामट्याचे आधी हात कापा आणि मग पाय, मग डोळे आणि जीभ। सैनिक अब्बासच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी पुढे सरसावले। इतक्यात 2 सैनिक किंकाळत जमिनीवर पडले। त्यांच्या पाठीत तीर रुतले होते। इतर सैनिक मागे वळून बघणार इतक्यात सारंगाने त्याच्या मानेभोवती तलवार पकडून उभ्या असलेल्या सैनिकांना लाथेने बाजूला फेकले आणि आक्रमण सुरू केले। आवेगाने तो एकेकाच्या मानात छाटू लागला। सैनिक ज्या दिशेने तीर आला तिकडे धावू लागले। मूर्ख होते ते। समोरचे लक्ष सोडून अशा लक्ष्याकडे धावत होते जे अंधारात लपले होते। इकडे सारंगा 20-25 सैनिकावर एकटा तुटून पडला होता। त्याची तलवार हवेवर अधिराज्य गाजवत होती। ती वायुवेगाने चालत होती। सारंगा हवेत गिरक्या घेऊन त्या शत्रू सैनिकांचा वार चुकवत होता। त्याच्या गळ्यातली रुद्राक्षांची माळ छातीवर आदळत होती। जमिनीवर पडणारा एक सैनिक आर्त किंकाळत होता, विवळत होता। सगळ्यांच्या माना छाटल्या जात होत्या। पण अचानक त्याच्या पाठीत तलवार घुसली। सारंगाने वळून पाहिले। त्याच्या मागे अब्बास होता। कसा तरी तोल सांभाळत तो उभा होता। त्याचा चेहरा क्रोधाने फणफणत होता। इतक्यात एका सैनिकाने सारंगाच्या छातीवर वार केला। सारंगाने एका तलवारीच्या फटक्यात त्या सैनिकाला आडवे केले। अब्बासने सारंगाच्या पाठीत खुपसलेल्या तलवारीची मूठ फिरवली आणि तो पुटपुटला, कोण आहेस तू? तू कोणी दरोडखोर नाहीस। बोल, कोण आहेस तू? सांगतो, पण एक शर्त आहे। सारंगा कसाबसा पुटपुटला, अरे मरण तोंडावर आला आहे तरी शर्त, पण माझ्या शत्रूचं रहस्य जाणून घेणं मला गरजेचं आहे। तुझी शर्त मंजूर करतो, नाहीतर तो मेल्यावर मला कळणार नाही मी ज्याला मारलं तो नेमका कोण होता। अब्बास म्हणाला, माझं रहस्य जाणून घेतल्यावर तुला मी जिवंत सोडू शकत नाही, तुला मराव लागेल, हीच माझी शर्त आहे। सारंगा निर्भीडपणे म्हणाला। चवताळून अब्बासने सारंगाच्या पाठीतली तलवार काढून पुन्हा खुपसली। सारंगा थरथरत जमिनीवर पडला। इतक्यात वीज चमकावी तशी कावेरी अंधारातून बाहेर आली आणि दिसेल त्याच्यावर धनुष्याचे तीर सोडू लागली। बात्यातले तीर संपल्यावर तिने जमिनीवर पडलेल्या 2 सैनिकाच्या तलवारी उचलल्या आणि दोन्ही हाताने तलवारी फिरवत ती गनिमांना कापू लागली। तिची व्याघ्र दृष्टी भयावह वाटत होती। छातीतून मोठमोठ्याने होंकार भरत ती सैनिकांना कापत अब्बासपर्यंत पोहोचली होती। अब्बासवर तिने वार केला, पण अब्बासने तो वार तलवारीवर झेलला आणि त्याने आजूबाजूला नजर फिरवली। त्याचे सगळे सैनिक जमिनीवर पडले होते। डोळे मोठे करून त्याने कावेरीला विचारले, आता तू कुठून आलीस? अरे कोण आहात तुम्ही? अब्बास वैतागून बोलत होता। जय भवानी, जय शिवाजी म्हणत कावेरीने पुन्हा तलवार हवेत फिरवली आणि अब्बासवर वार केला। अब्बासने तो चुकवत तलवारीवर झेलला। मराठी आहेस तर
याचा अर्थ शहाजीच्या पुत्रानं पाठवला आहे तुम्हाला। अब्बास म्हणाला, कळलं ना आम्ही कोण आहोत, आता तुला मरावं लागेल म्हणत वायुवेगाने कावेरी अब्बासवर तुटून पडली। कावेरीने चपळतेने अब्बासच्या जखमी पायावर लाथ मारली। अब्बास वेदनेने किंचाळला, पण अचानक त्याचा आवाज बंद झाला, कारण दुसऱ्या क्षणी कावेरीने त्याचे मुंडके धाडावेगळे केले होते। तिची नजर स्थिर होती, जणू तिने महाकालीचे रूप धारण केले होते। तिचा चेहरा शत्रूंच्या रक्ताने माखला होता, तलवारीवरून लाल भडक रक्त टपटपत होते। तिच्या श्वासाने वेग घेतला होता, तो वेग प्रचंड वाढला होता। काही वेळापूर्वी तलवारींच्या घर्षणाचा आवाज घुमत असलेले जंगल आता पूर्णपणे शांत झाले होते। सैनिकांच्या हातात असलेल्या मशाली जमिनीवर पडल्या होत्या, त्यातील अग्नीने आता चाला पाचोळ्याला आलिंगन दिले होते। हवेच्या झोक्यासोबत अग्नी वेगाने पसरत होता। जमिनीवर पडलेल्या सैनिकांच्या पार्थिवांना अग्नीने गिळंकृत केले होते। कावेरी पटकन सारंगाजवळ गेली होती। सारंगा मंद गतीने श्वास घेत होता। कावेरीने एका मृत सैनिकाचा अंगरखा फाडून सारंगाच्या पाठीवरील जखमेवर बांधत पोटावर गाठ मारली आणि त्याचे मस्तक मांडीवर ठेवत म्हणाली, सारंगा उठा, पाणी पाणी पाणी। असा सारंगा पुटपुटत होता। जवळच तलाव आहे आणि ते पाणी, काही होणार नाही तुम्हाला म्हणत कावेरी उठू लागली। पण तिने पाहिले की जंगलात पसरलेला अग्नी चांगलाच भडकला होता। सारंगाला इथे टाकून जाऊ शकत नाही म्हणून त्याला तिने उभे केले। खांद्याचा आधार देऊन ती त्याला घेऊन जाऊ लागली। थोडंच अंतर चालायचं आहे, इथं धुरामुळं तुम्हाला प्राणवायू मिळणार नाही। तुम्ही भुयारात विश्राम करा, मला माहित असलेला औषधी गोळा तुमच्या जखमीवर लावते, तुम्ही पूर्णपणे बरं व्हाल। स्वराज्यासाठी अजून मोठ्या मोहिमा घ्यायच्या आहेत आपल्याला, कावेरी बोलत होती। कावेरी, राजांना नमस्कार सांग, माफीही माग। थोरल्या राजांच्या हत्येचा प्रतिशोध मी घेऊ शकलो नाही। कसाबसा सारंगा पुटपुटला, तो अफजल खान एक दिवस राजांच्या हातूनच मरेल, तो प्रतिशोध राजेच पूर्ण करतील। पण तुम्ही हार मानू नका, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही राजांची ताकद आहात, राजांची ताकद कमी होऊ देऊ नका। कावेरी चालता चालता बोलत होती। नाही कावेरी, नायकांना निरोप दे, त्यांनी वाटसरूंची लुटमार करणाऱ्याला एका लुटारूला स्वराज्याची सेवा करायचं सौभाग्य दिलं, त्यांना म्हणा। पुढील शब्द सारंगा बोलू शकत नव्हता, त्यांच्यात आता इतका त्राण उरला नव्हता। कावेरी सारंगाला घेऊन आता तलावापर्यंत पोहोचली होती। तिने सारंगाला जमिनीवर झोपवले। मी पाणी आणते असे म्हणत ती पटकन तलावाजवळ गेली आणि पसेत पाणी घेऊन पुन्हा आली। सारंगाच्या मुखात तिने पसेतील पाणी ओतले, पुन्हा जाऊन पाणी आणते, परंतु दुसऱ्या पसेतील पाणी सारंगा पिऊ शकला नाही। त्याचे प्राण त्याचे शरीर सोडून गेले होते। अत्यंत दुःखी होऊन कावेरीने डोळे घट्ट बंद केले आणि पुटपुटले, सारंगा, तुमची साथ अजून हवी होती। तुमची खोटी पत्नी म्हणून वावरताना मनोमन कधी तुमची खरी पत्नी झाले कळलंच नाही। हेरांना भावनावर आवर घालायचा असतो माहित आहे, पण हेर हे मनुष्यच असतात ना। आज एक मनुष्य म्हणून सांगते, मी तुमच्यावर प्रेम करत होते। बऱ्याच वर्षानंतर कावेरीच्या डोळ्यात अश्रू होते। तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेला। नायकांनी जेव्हापासून सारंगाची पत्नी बनून राहण्याची कामगिरी दिली होती, तेव्हापासूनचे सारंगासोबतचे प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर वेगाने फिरत होते। तिचे नेत्र सारंगाच्या चेहऱ्यावर स्थिरावले होते। तिला आठवत होते की जेव्हा या मोहिमेसाठी ती आणि सारंगा देसाईच्या वाड्यातून गदगला निघणार होते, त्याच्या आदल्या रात्री सारंगाला ती तिच्या मनातील भावना सांगणार होती। 5 दिवसापूर्वी कित्तूर, कर्नाटक। रात्रीने मध्यान्ह गाठला होता। वाऱ्याचा मंद वेग वातावरणाचे सातत्य राखून होता। त्याच्या झुळकेसोबत तो रानातील विविध फुलांच्या गंधांना एकत्रित करून वातावरणात दरवळत होता। अर्धचंद्राचा प्रकाश चंदन वृक्षाच्या खोडावर पडत होता। एका सरळ रेषेत वाढलेले ते खोड मंद प्रकाशाने निळसर दिसत होते। अधूनमधून काजव्याचे लुकलुकणे निसर्ग सृष्टीचे सौंदर्य स्वर्गासमान भासवत होते। सारंगा हे सौंदर्य अनुभवत होता। त्याची दृष्टी निसर्ग सौंदर्याला न्याहाळत असली तरी त्याच्या मस्तिष्कात अफजल खानाच्या हत्येचे नियोजन गटांगळ्या खात होते। तो योजनेचे मुद्दे सतत आठवत होता, त्याच्या उलट्या परिणामांचा विचार करत होता। जर योजनेत कुठे घोळ झाला आणि काय घोळ झाला तर दुसरा कोणता मार्ग पटकन उभा करू शकतो, त्याच्या डोक्यात विचारांची आवर्तने सुरू झाली होती। इतक्यात त्याच्या कानांना
पैंजणाची छुमछुम ऐकू आली आणि त्याची तंद्री भंग झाली। त्याच्यासाठी तो आवाज नवीन नव्हता। तो दचकला नाही, त्याने वळूनही पाहिले नाही। क्षणात त्या स्त्रीचा हात त्याच्या खांद्यावर आला। कावेरी, तू अजून झोपली नाही? सारंगाने विचारले। कशी झोपणार, तुम्हीही अजून झोपला नाही। कावेरीने घराबाहेर लाकडी कमानीवर हात टेकवला आणि सारंगाकडे पाहिले। 3 वर्षे उलटली कावेरी ह्या कामगिरीवर आपल्याला। मला मनावर अजून संयम ठेवता येत नाही आहे। शंभू राजांच्या हत्येचा प्रतिशोध मला स्वस्थ बसू देत नाही आहे, सारंगा म्हणाला। संयम हेच तर पहिलं शस्त्र आहे आपलं, विसरलात का बहिर्जींची शिकवण? कावेरीने बहिर्जी पथकाची प्रतिज्ञा आठवण करून दिली होती। सगळं लक्षात आहे माझ्या, पण संभाजीराजांची हत्या त्या क्रूर खानाने केली आहे हे सुद्धा लक्षात आहे। बस झालं कावेरी, परवा त्या अफजल खानाच्या छावणीत घुसून मी त्याचा गळा कापणार, मग स्वतःचा जीव गमावा लागला तरी चालेल। सारंगाने कमानेवर मूठ आदळली। तुम्हाला हे कार्य इतकं सोपं वाटत आहे तर मग त्याच्या छावणीपर्यंत पोहोचायला 3 वर्षे का लागलीत? हे बघा सारंगा, इतकी मेहनत घेतली आहे या मोहिमेवर, तेव्हा काम फत्ते करायचंच आहे। घाईमुळं बेत फसायला नको, कावेरी समजावणीच्या सुरात म्हणाली। योजनाबद्धरित्या खानापर्यंत पोहोचण्यासाठी सारंगाला संयमाने पाऊल उचलणे आवश्यक होते, परंतु त्याचा संयम आता डळमळू लागला होता। कावेरीने सारंगाच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले आणि ती त्याच्या डोळ्यात पाहून बोलू लागली। खानाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा आपण देऊच, पण सारंगा, ही मोहीम मरणाची मोहीम आहे। आपली चिता रचून आपण या मोहिमेत उतरलो आहोत। या मोहिमेत कदाचित आपली साथ कायमची संपणार आहे। सारंगाने कावेरीकडे पाहिले। तिच्या ओठावर जे शब्द होते त्याच्या विपरीत भाव चेहऱ्यावर होते। तिच्या डोळ्यात हलकेसे पाणी होते। बहिर्जी योद्धा आहेस तू, तुझं काळीज अजून तू घट्ट करू शकली नाहीस। भावनांसाठी बहिर्जी पथकात जागा नाही कावेरी, सारंगा म्हणाला। म्हणजे तुम्ही सगळ्या भावनावर विजय मिळवला आहे का? हो। प्रतिशोध ही काय आहे? प्रतिशोध ही भावना असली तरी ती स्वराज्यासाठी आहे। भावना कोणतीही असली तरी ती अचूक योजनेत बाधा बनू शकते ना। सारंगाने चमकून कावेरीकडे पाहिले। एकेकाळी त्यानेच तिला जे सांगितले होते तेच ती आज त्याला समजावत होती। किंचित स्मित करून त्याने तिच्या गळ्यावरील केसामध्ये उजव्या हाताचा पंजा रुतवला आणि बोलू लागला। माझ्या मृत्यूची भीती वाटते का? नाही, मला मरणाची भीती नाही, ना तुमच्या ना माझ्या। पण तरी कावेरीला पुढे काहीतरी बोलायचे होते, पण कसे बोलावे हेच तिला कळत नव्हते, म्हणून तिने तिच्या शब्दांना लगाम लावला। जंगलात लागलेल्या अग्नीमुळे रात्रीच्या अंधारात पशुपक्षी गोंधळले होते। त्यांची एकच धावपळ सुरू झाली। त्यांच्या आर्त आवाजाने कावेरीला भान आले आणि ती भूतकाळातून बाहेर आली। कदाचित तेव्हा तुम्हाला मनातील भावना बोलून दाखवली असते तर आज माझ्या मनावर ओझं नसतं, म्हणत कावेरीने सारंगाच्या डोळ्यावरून हात फिरवत त्याच्या उघड्या डोळ्यांना बंद केले। कुर्ताकोटीच्या जंगलात तलावाच्या काठावर पिंपळ वृक्षाखाली कावेरीने सारंगाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले। पुढील 25 दिवसात ती पुरंदरला पोहोचली। पुरंदरला आल्यावर तिला कळले त्यांची मोहीम फत्ते झाली होती। काही अडचणी शिवरायांच्या समोर उद्भवल्या होत्या। आदिलशाही वजीर खान मोहम्मदचा मुलगा इलियास खान मध्ये आडवा आला होता, पण राजाने त्याला चुकून लुटलेली लूट घेऊन पुरंदर गाठले होते। अफजल खानाचा मृत्यू मात्र तुर्तास टळला होता।